भाजपला मतचोरी मान्य, आशिष शेलारांनीही दाखवला मतदार यादीतील घोळ. आशिष शेलारांकडून मतचोरीवर शिक्कामोर्तब झाल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन. शेलारांना उद्धव ठाकरेंनी डिवचलं. लवकरात लवकर कर्जमाफी करा, हेक्टरी 50,000ची मदत द्या. उद्धव ठाकरेंची मागणी. सरकारनं केंद्राला अजूनही प्रस्ताव पाठवला नसल्याचंही वक्तव्य. उद्धव ठाकरेंची अमित शहांवर जहरी टीका. अमित शहांना वाटतंय की शिवसेना संपली, शिवसेना कधी संपू शकत नाही. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले ₹2.30, तर उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. रोहित आरे एन्काउंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकरांची चौकशी होणार. पोलिसांकडून दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार. घटनेच्या दिवशी पोलिसांनी केला होता दीपक केसरकरांना फोन. पलटणमधील सुषमा अंधारे यांचं आंदोलन स्थगित. सुषमा अंधारे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. कबूतरखाना प्रकरणी जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांचं उपोषण मागे. जैन मुनींचं उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित. मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी. एक वेळ आई मेली तरी चालेल, पण माझी मावशी जगली पाहिजे. उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य. वकील असीम सरोदेची सनद रद्द. 3 महिन्यांसाठी सनद रद्द केल्याची माहिती. राज्यपालांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य. ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे समितीचा निर्णय. आमच्या भागात मुस्लिम नाहीत, भाजपनं हवेत फेकणं बंद करावं. आशिष शेलारांवर नाना पटोलेंची टीका. अबू आझमीच्या घरासमोर सामुदायिक वंदे मातरम म्हणणार. मुस्लिम आमदारांच्या घराबाहेर सामुदायिक वंदे मातरम पठण. मंत्री विनोद कुमार लोढा यांचं वक्तव्य. एलटीआय कंपनीच्या अनधिकृत बांधकामावर पुन्हा हातोडा. वांद्रे इथल्या मोतीलाल नगरमध्ये डिमांड बिल्डरकडून अनधिकृत बांधकाम. वन विभागाकडून नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू. वन विभागाच्या 5 टीम पिंपरखेड गावात दाखल. बिबट्याच्या शोधासाठी ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये शस्त्र सापडल्यानं खळबळ. जेलच्या बराक क्रमांक 7 मध्ये सापडलं रिव्हॉल्वर. पुणे टोळीतील आरोपींकडे सापडलं जिवंत काडतूस. जळगावातल्या एका हॉटेलमध्ये गोळीबार. मित्राला गावठी कट्टा दाखवताना चुकून चालली गोळी. अचानक कट्ट्यातून गोळीबार झाल्यानं तरुण जखमी. भाजप आरोपीला देखील पक्षात घेतोय. माजी उपमहापौर सुनील महाजनांचं नाव न घेता गुलाबराव पाटलांचा निशाणा. माहितीतला अंतर्गत कलह पुण्याचा वाट्यावर. दिव्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई होणार. एकूण 8 अनधिकृत इमारतींवर कारवाई होणार. मंगळवारी 3 इमारतींवर तोडक कारवाई. हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता. स्थानिक निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या. बंजारा समाज घेणार मुख्यमंत्री. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट. आरक्षणाच्या मागणीसाठी होणार रेल रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित. वाशिममध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून चिमुकली पडली रस्त्यावर. चालकाच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना. पालकांचा आरोप. पुन्हा एकदा स्कूल व्हॅनच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. रत्नागिरीत 4,000 शेतकऱ्यांना 65 लाखांचा फटका. पावसामुळे भात आणि नाचणी पीक गेलं वाया. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार माहिती आणि समज.